थोडक्यात सांगते. MBBS आणि भारताचं नाट्यशास्त्र या विषयावरील PhD अशा त्या दुहेरी डॉक्टर आहेत. आणि आजचं जे पुस्तक आहे प्रतिभेचे चांदणे ते चित्रांनी भट मॅडम यांना अर्पण केलेलं आहे. पूर्ण वेळ डॉक्टर म्हणून काम करत असताना 50 नंतर संस्कृतची गोडी त्यांना लागली आणि त्यानंतर त्यांनी BA MA आणि पुढे PhD ही पदवी संपादन केली. त्याचबरोबर डॉक्टर विवेक भट हे देखील इथे आहेत. ते व्यवसायाने इंजिनियर आहेत आणि त्यांनी देखील इटिमॉलॉजीमध्ये PhD प्राप्त केली. असं हे भट दाम्पत्य दोघे PhD. चित्राचे काही शब्द उधार देते आणि असं म्हणते की कुठला तो शकुनाचा क्षण जेव्हा आमची भट मॅडमची भेट झाली आणि त्यानंतर आम्ही जे संस्कृतामध्ये रमलो ते रमलोच. जेव्हा एखादा शिक्षक अतिशय प्रेमाने अतिशय रममाण होऊन आणि अतिशय आनंदाने एखादा विषय समजावतो तेव्हा त्या विषयाची गोडी अधिक वाढते आणि मग विद्यार्थी त्यामध्ये रमून जातात. आमचंही अगदी तसंच झालं. आज डॉक्टर माहुलीकर मॅडम यांच्या भाषणानंतरही तुम्हाला हा प्रत्यय आला असेल. प्रतिभेचे चांदणे या पुस्तकासाठी आपण जमलोय आणि विद्वत्तेचा चांदणा माहुलीकर मॅडम यांच्या रूपात आपल्याला आज दिसलं. चित्राचं जे पुस्तक आहे खूप छान आहे. मी वाचलंय ते आणि आज आपल्याला माहुलीकर मॅडमचं भाषण ऐकल्यानंतर जर अशी इच्छा होत असेल आणि ती होतच असेल की आपणही काहीतरी संस्कृत मधलं वाचलं पाहिजे. कधी कधी अडचण अशी होते की संस्कृत येत नाही पूर्ण किंवा व्याकरण संस्कृत अवघड वाटतं आणि संस्कृत मध्ये वाचलं तर समजेल का अशी थोडीशी भीती वाटते. मला वाटतं सुरुवात आपण चित्राच्या पुस्तकाने करू शकतो कारण जे संस्कृतातलं उत्तम साहित्य आहे त्याची ओळख चित्रांनी या पुस्तकामध्ये करून दिलेली आहे. पण जेव्हा एखाद्या लेखिकेला असं वाटतं की आपण ते शब्दबद्ध करावं आणि पुस्तक स्वरूपात मांडावं तेव्हा कोणीतरी प्रकाशक त्यासाठी उभा राहावा लागतो आणि उन्मेष प्रकाशनच्या मेधा राजहंस अशा चित्राच्या मागे उभ्या राहिल्या. मी शाळेला विनंती करते की उन्मेष प्रकाशनच्या मेधा राजहंस यांना घेऊन त्यांनी व्यासपीठावर यावं आणि त्यांचं स्वागत करावं. इथे एक आनंदाची गोष्ट नमूद करते. शाळेने देखील एक कादंबरी लिहिलेली आहे आणि 15 ऑगस्ट रोजी उन्मेष प्रकाशनात त्याचं प्रकाशन करण्यात आले. BSc नंतर त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली आणि सहाय्यक संपादक म्हणून त्यांनी काम केलं. अनेक नियतकालिकांमधून मासिकांमधून लेखनही केले. नव उन्मेष या दिवाळी अंकाचं संपादक आणि प्रकाशन देखील केलं. आजवर त्यांनी 800 पुस्तकांची निर्मिती केलेली आहे आणि यापैकी अनेक पुस्तकांना आणि लेखकांना पुरस्कार देखील प्राप्त झालेले आहेत. गेली तब्बल 30 वर्ष त्या उन्मेष प्रकाशन संस्थेच्या संपादक आणि प्रकाशक आहेत. नवलेखकांना आपलंसं करणारी दर्जा आणि सातत्य जपणारी आजची प्रकाशन संस्था ही उन्मेषची ओळख निर्माण करण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. आपण प्रकाशनाकडे आता येऊया. मी चित्राला विनंती करते तिने यावं. प्रकाशनापूर्वी चित्रा तिचं मनोगत व्यक्त करते. मला इतका आनंद झाला ना, भरून आलाय की सगळी माझी माणसं इकडे समोर बाजूला आणि खूप जवळची मैत्रीण आहे ते संचालन करणारी. खूप मला छान वाटतंय. मला जर 10-12 वर्षांपूर्वी कोणी सांगितलं असतं की संस्कृत साहित्यावर आधारित तू काही लिहिणार असेल तर मी अगदीच वेड्यात काढलं असतं त्या माणसाला. 1% सुद्धा विश्वास ठेवला नसता. कारण माझा आणि संस्कृतचा काहीही संबंध नाही. शाळेत मला संस्कृत होतं 50 मार्कांचं, पण ते त्या भाषेविषयी साहित्याविषयी माझ्या मनात काही आपुलकी निर्माण झाली नव्हती. पण अनेकदा असं होतं ना की आपल्या नकळत आपलं आयुष्य खूप वेगळे वळण घेत जातं. आपण त्या वळणावरती चालत राहतो
अशाच एका टप्प्यावर आम्ही पार्लेकरमध्ये काम करायला लागले. तिकडे मी आणि प्रज्ञा एकत्र होतो आणि प्रज्ञांनी ज्ञानप्रभा नावाच्या संस्थेचा एक बेसिक कोर्स संस्कृतचा सुरू केला होता. तर ती त्याच्याबद्दल बोलायची, पण मी दुरून डोंगर साजरे असं नुसतं ऐकायचंय. पण ती जसं ते कोर्सेस पुढे जायला लागले तेव्हा तिने मला इतकं कन्व्हिन्स केलं की चित्रा तू हे शिकायला हवंस. तर म्हटलं मला नाही हे आवडतं. ती म्हणे नाही, जो मराठी भाषा ज्याला माहितीये त्यांनी संस्कृत शिकायला हवं, इतकं छान आहे. मला तिचं वाक्य खूप लक्षात राहिलं आणि त्याचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. तिने मला सांगितलं की असं समज की एक खूप मोठा खजिना आहे आणि त्याचा एक दरवाजा आहे जो बंद आहे, पण त्याला कुलूप नाहीये किंवा कडी नाहीये. तुम्ही फक्त ती ढकलायची. मराठी माणसाला तेवढंच करायचंय, फक्त आत डोकावून बघायचंय की तुम्हाला सगळा खजिना समोर साकार होतोय. आणि मग मला वाटलं नाही आपण काय करायला पाहिजे. ते छोटे छोटे कोर्सेस होते. आज माझ्या गुरु डॉक्टर आसावरी बापट इकडे आल्या नाहीये. बापट मॅडमनी ज्ञानप्रभा नावाची एक संस्था त्यांची आहे, त्याच्यातर्फे साठे कॉलेजमध्ये 4-4 महिन्यांचे असे छोटे छोटे कोर्सेस डिझाईन केले होते. इतका सुंदर अभ्यासक्रम होता. मी जेव्हा गेले तेव्हा मला तिकडे माझ्या वयाचे म्हणजे असं मध्यम वयातले मित्रमैत्रिणी सुद्धा मिळाले आणि त्या वयात जेव्हा आपण शिकतो तेव्हा काहीच टेन्शन नसतं, शांत सुखात चाललेलं असतं. आवडलं तर करायचं, नाही आवडलं तर सोडायचं. पण ते इतकं आवडायला लागलं. तेव्हाचे मला शिकवायला होते पेंडसे सर, विपुला बक्षी मॅडम होत्या, बापट मॅडम होत्या, भट मॅडम होत्या. भट मॅडमचं तर म्हणजे मी काय सांगू त्यांच्या शिकवण्याबद्दल. इतकं रसाळ आणि इतकं त्यांना मुळात त्या साहित्याविषयी इतकं प्रेम आहे की ते त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये ते सगळं संक्रमितच करतात की आपल्याला ते त्यांना जे आवडतं ते आपल्याला आपोआप आवडायला लागतं. इतकं त्या भरभरून त्याच्याविषयी भरभरून शिकवतात. आणि हा ज्ञानप्रभाचा अभ्यासक्रम होता ना, तो खूप छान होता. म्हणजे त्याच्यात अगदी ईशावास्योपनिषद जे सर्वात लहान उपनिषद आहे त्याचाही समावेश होता आणि अगदी अलीकडे जे संस्कृतमध्ये काव्य लिहिलं जात असेल त्याचा एखादा छोटासा भाग किंवा नाटकातले असे छोटे छोटे उतारे. आणि ते खूप मॅडम आता मला सगळंच नाटक सांगायच्या, त्या खूप गोष्टी रूपच आमचं सगळे लेक्चर्स चालायची. आणि असं करता करता मग ते 4 कोर्सेस पूर्ण झाले आणि मग सगळ्यांना वाटलं अरे थांबलं, आता आपल्याला तर आवडतंय. अर्थात व्याकरण होतं आणि ते आम्ही थोडं कंटाळत जरा पाठांतर करायचो, पण त्याच्यापासून काही आमचं अडलं नव्हतं कारण आम्ही पेपर्स मराठीत लिहायचो. मग प्रज्ञा आमच्या पुढे 1 वर्ष होती. तिने BA ला ऍडमिशन घेतली होती आणि आम्हाला एक्सटर्नली करायचं होतं. आम्हाला रोजचं कॉलेजमध्ये जाऊन असं काही जमणार नव्हतं. मग आम्ही पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठात ऍडमिशन घेतली BA साठी आणि तिकडे 6-6 महिन्याच्या 3 वर्षाचा कोर्स होता BA चा, म्हणजे 6 सेमिस्टर्स. आणि तेव्हा आम्हाला इतक्या वेगळ्या साहित्याची ओळख झाली, म्हणजे खूप ऋग्वेदापासून आणि म्हणजे अगदी मॅडमने आता जे जे उल्लेख केले त्याचा सगळा तत्वज्ञानाचा परिचय झाला. आणि तिकडे आमची छोटी छोटी अशी सत्र व्हायची 2 तासाची आणि त्या सत्रामध्ये तिकडचे शिक्षक पण फार विद्वान खूप चांगले होते. ते आम्हाला असा पूर्ण एक ओव्हरव्ह्यू द्यायचे की काय विषय आहे, तुम्ही तो कसा मांडायला हवा, तुम्ही अभ्यास कसा करायला पाहिजे किंवा उत्तरं कशा पद्धतीने लिहायला पाहिजे. असं करत करत मग आम्हाला गोडी वाटली आणि तत्वज्ञान खूप आवडायला लागलं. पचवणं फार अवघड गोष्ट आहे पण आवडायला लागलं, वाचायला त्याच्याविषयी आवडायला लागलं. मग आम्ही 6 जणांचा ग्रुप होता. आम्ही सगळ्यांनी MA ला पण ऍडमिशन घेतली आणि ह्या सगळ्या प्रवासात अगदी म्हणजे ज्ञानप्रभाच्या पहिल्या कोर्स पासून भट मॅडम आमच्या बरोबर होत्या, कारण आम्ही तिकडून त्यांच्या परीक्षा द्यायचो सेंटरला जाऊन. पण इकडे ग्रुप ट्युशन सारख्या हे सगळे टीचर्स, त्यातले काही टीचर्स माझे इकडे आलेले पण स्नेहा आहे, स्नेहा नगरकर, ती आम्हाला इतिहास शिकवायची. श्रावणी ती ऋग्वेदातली काही सुक्त शिकवायची, व्याकरण शिकवलं होतं. आणि ह्याचा आनंद मला असा जाणवला की आपण संस्कृत म्हणजे एक नुसती भाषा नाही शिकत. स्नेहा बसली आपण ती नुसती भाषा शिकत नाही तर आपण ते सगळे संस्कृतीचे टप्पे शिकतो की कुठल्या म्हणजे हजारो वर्षांपूर्वी काय भाषा होती, तेव्हाची सामाजिक स्थिती काय होती किंवा अगदी म्हणजे आभूषण काय वापरले जायचे किंवा कुठल्या झाडांचे फुलांचे उल्लेख येतात, रस्त्यांची कशी वर्णन आहेत, सामान्य माणसांची कशी वर्णन आहेत. असा जो सगळा संस्कृतीचा प्रवास आपण आपल्या ह्याच्यातनं अनुभवतो. आणि मग असं आपली सर्वांचीच वृत्ती असते की जे तुम्हाला खूप आवडलंय ते तुम्हाला सांगावं असं वाटतंच. आणि मी कदाचित लेखनाचा मार्ग निवडला असेल. मला अगदी आठवत आहे म्हणजे हे प्रकर्षाने सांगावं असं कधी वाटलं जेव्हा मला पेंडसे सरांनी
ज्ञानप्रभामध्ये अग्निसूक्त शिकवलेलं. म्हणजे आधी नुसार ऋग्वेद त्याचं आहे अशी काही सूक्त वगैरे असं माहिती होतं, पण सरांनी सांगितलं की ऋग्वेद हा जगात आपल्याला ज्ञात असलेला पहिला ग्रंथ आहे. म्हणजे त्याच्या आधीचं वाङ्मय आपल्याला माहिती नाहीये, मौखिक वाङ्मय होतं आणि ते असं वाङ्मय आहे की जे आजही पठण केलं जातं. आणि आता आपण त्यातला ऋग्वेदातलं पहिलं सूक्त अग्निसूक्त, त्यातला पहिला श्लोक आपण आता शिकतोय. तर तेव्हा मी तुम्हाला सांगते, खरोखरचे रोमांच उभे राहिले. असं वाटलं बापरे, म्हणजे 5-6 हजार वर्षांपूर्वी एखाद्या माणसाने जे वाचलं असेल ते मी आता वाचते. आणि एक आपण असं वाटतं एक सूक्ष्म धागा आपल्याला जोडतोय आपल्या पूर्वजांशी. इतका बारीक दिसत नाहीये, पण तो फार चिवट आहे, तो तुटणाराही नाहीये. त्यामुळे तो सगळा आनंद म्हणजे काय असेल तेव्हाच्या माणसाचं, अगदीच का, कारण ती एक देवता होती जी तुम्हाला निर्माण करता येते घर्षणाने. बाकीची पंचमहाभूत आपल्या हातात नाही येत, पण अग्नीची निर्मिती होऊ शकते. त्यामुळे तो सर्वात जवळचा वाटला, किंवा अशा काही गोष्टी. तर मला असं वाटतं की अग्निसूक्ताविषयी आपण लिहायला हवं. आज मला खूप आठवण येते माधवी कुंटे यांची, माझ्या त्या लेखनातल्या गुरु, मार्गदर्शक. 3 महिन्यांपूर्वीच माधवीताई गेल्या. 2018 मध्ये मला वाटतं मी हे ज्ञानप्रभामध्ये शिकत होते आणि मॅडमकडून आम्ही दुर्योधनाचं उरुभंग आणि कर्णाचं कर्णभाग ही एकांकिका वाचून एकदम असे प्रभावित झालं होतं. तर माधवीताई मला म्हणाले की तू लिहिते, ऐकतेस, आवडते तुला, तर मग लिहित का नाहीस? म्हणजे मी तसं काही लिहिलेलं नाही, ललित लेखन, कथा वगैरे असं लिहायचे. ते म्हणजे लिहून तर बघ. मग ह्या 2 एकांकिकांच्या जोरावर मी बाकीच्या महाभारतातल्या भाषाच्या ज्या एकांकिका आहेत त्या थोड्याशा वाचल्या, भाषांतराचा वगैरे आधार करून, आणि मग तो घेऊन आणि मग असा एक लेख तो दिवाळी अंकात लिहिला होता. आणि मग त्याला छान प्रतिसाद मिळाला. आणि आपण जेव्हा लिहितो तेव्हा मला असं वाटतं आपला अभ्यास कमी पडतो, आपण कुठल्या नात्याने सांगायला जातो. पण मला अनेकांनी सांगितलं की नाही, आम्हाला छान वाटतं, कारण आम्हाला हे काही माहिती नव्हतं. मग म्हटलं चला, आपल्यापेक्षा ज्यांना कमी माहिती आहे त्यांच्यासाठी तरी आपण लिहू शकतो, त्याच्यात तर काही भीती नाहीये. आणि माझ्या मनातलं काही नाहीये, अनेकांचं एक रेफर करून मी लिहिते, त्यामुळे ती माझी हिंमत थोडी थोडी वाढत गेली. आणि काही दिवाळी अंकांमध्ये मी लेख लिहिले, त्याला पण खूप छान प्रतिसाद मिळाला. आणि मग विपुलश्री नावाचं त्या दिवाळी अंकात मी एक लेख लिहिला होता, त्याला छान त्या वर्षीचा एक पुरस्कार पण त्याला मिळाला होता, वाचकांना आवडलेला लेख म्हणून. आणि मग मला माधुरीताई म्हणाल्या, माधुरी वैद्य, की आपण एखादा सदर लिहिणार का तुम्ही आमच्यासाठी एखाद्या संस्कृत नाटकावरती, म्हणजे दर महिन्याला एक नाटक. तर मी म्हटलं एवढी काय माझी इतकी नाटकं अभ्यास करून झाली नाहीत, 6-7 आहेत. पण म्हटलं नाही कशाला म्हणा, त्यानिमित्ताने आपण वर्ग एम ए करून झालं होतं, मग आता संपर्कही सुटला होता. म्हटलं जरा त्यानिमित्ताने आपण काहीतरी वाचू. मग अशा नंतर मी ते आव्हान स्वीकारलं आणि मग परत माझी पुस्तकं उघडली, नवीन काही पुस्तकं रेफर केली. त्यावेळेला मला माहुलीकर मॅडम तुमच्या ओलालेच्या सिरीजचा खूप उपयोग झाला. मध्यम ती जी सिरीज आहे ना, ती श्लोक बाय श्लोक म्हणजे एक नाटक जवळजवळ 6-7 लेक्चर असतं. असं त्यांनी म्हणजे आपण क्लासरूम मध्ये बसून शिकतो तसं प्रत्येक संवादावरती त्या बोलतात आणि खूप आम्हाला आवडलं. मध्यम व्यायोग किंवा दूध घटोत्कच हे ते मी त्याच्यातनं शिकले होते. आणि मग ह्या पुस्तकाची निर्मिती झाली. आणि ती नवीन नाटकं जेव्हा वाचत होती, मी एकाच नाटकाविषयी अजून तुम्हाला सांगते ज्याचा उल्लेख मॅडमने मगाशी केला, मृच्छकटिक. तर मृच्छकटिक हे नाटक पहिल्या शतकात लिहिलं गेलं, म्हणजे आज आपण 21व्या शतकात आहोत. 2000 वर्षांपूर्वी लिहिलेलं नाटक आहे. पण ते वाचताना असं आपल्याला अभिमान वाटतो की लेखन कला ही किती तेव्हा पुढे गेलेली होती. म्हणजे सामान्य माणसाचं नाटक आहे, काही पौराणिक चारुदत्त आणि वसंत सेना हे काही पौराणिक कॅरेक्टर्स नाहीयेत, ती निर्मिती त्यांची केलेली आहे. पण त्याच्यात त्यांनी जो एक खलनायक आहे त्याच्यातला शकार नावाचा, त्याचं इतकं कॉम्प्लेक्स कॅरेक्टर शूद्रकाने तयार केलं, म्हणजे तो अत्यंत क्रूर आहे, स्त्री लंपट आहे, राजाचा तो नातेवाईक आहे जवळचा, त्यामुळे सत्तेचा माज आहे त्याला, शिवराळ भाषा आहे त्याची. हा असा माणूस हा वसंत सेनेच्या हात धुवून पाठीशी लागलेला आहे. पण हाच माणूस शूद्रकांनी कॉमेडियन म्हणून वापरला. त्याचे विनोद निर्मिती ती शकारच करतो, कारण तो बोबडा आहे, तो मूर्ख आहे, तो वाटते ते बोलतो, म्हणजे आपल्याला त्याचा रागही येतो आणि हसू येतं. त्याची किती गंमत आहे. तो एकदा म्हणतो की कुंती जशी रावणाला वश झाली तशी तुम्हाला वसंत सेने वश हो. असं काही
किंवा सुभद्रेचं अपहरण जसं हनुमानाने केलं आणि तिला समुद्राच्या पार केलं तसं मी तुझं अपहरण करेन असा माणूस आहे. पण तो अत्यंत क्रूर आहे. म्हणजे त्यांनी वसंत सेनेचा ऑलमोस्ट खून केलेला आहे त्या नाटकात. आणि ते नाटक इतकं वेगळे पैलू 24 का 27 कॅरेक्टर्स आहेत. एवढ्या व्यक्तिरेखा नाटकात आहेत. म्हणजे एक लेखन शैली म्हणून तुम्ही सोडून द्या. पण आज हे समजा आपण ठरवलं की ते नाटक रंगमंचावर आणायचं ते इतकं आव्हान आहे. कारण त्याच्यात दुहेरी गुंफण आहे. एक प्रेमकथा आहे आणि एक राज्यक्रांती आहे. अशी त्याची सगळी घडण आहे. त्याच्यात मॅडमने सांगितलं असं वादळी पावसाचं वर्णन आहे. चारुदत्ताला वधस्तंभावर नेतात ते वर्णन आहे. जुगारांच्या मारामाऱ्या आहेत. वसंत सेनेचा 8 दालनांचा मोठा महाल आहे. नंतर चारुदत्ताच्या घरातली घरफोडी आहे. असे सगळ्या अंधारात शकाच्या वसंत सेनेचा पाठलाग करतो ते दृश्य आहे. हे अंगे विजरी जलधारांनी असं ते पावसातलं प्रणय दृश्य आहे. असं वाटतं की इतके म्हणजे मी तुम्हाला फार थोडे सांगते असे अनेक दृश्य आहेत त्याच्यात. ट्रॅफिक जॅम आहे त्याच्यात. ट्रॅफिक कसला म्हणा तेव्हा बैलगाड्यांचा. कारण एका बैलगाड्यातनं बांधकामाचे खांब रस्त्यावर पडलेत आणि ते मुद्दाम प्लॅन आहे ते. कारण हा क्रांतिकारक जो माणूस आहे त्याला पळवून दुसऱ्या गाडीतून यायचे वगैरे असं त्याच्यात गोष्ट आहे. पण हा बैलगाड्यांचा सगळा खोळंबा पण दाखवलेला आहे. असं वाटतं कसं दाखवलं असेल. म्हणजे जर हे आता नाटक इतके वर्ष प्रचलित आहे म्हणजे त्याचं रंगमंचावर सादरीकरण झालं असणार. म्हणजे ते रंगमंच आपली भारतीय नाट्यकला किती समृद्ध असेल त्यावेळेला अशी. आणि मग असं वाटतं की आपण याच्याविषयी लिहायला पाहिजे. अशाने ते पुस्तक थोडंसं आकाराला आलं. आणि माझा खूप जवळचा मित्र प्रसाद खारकर, कुठे असतो प्रसाद आमच्या बॅचचा स्कॉलर खूप. त्यामुळे मी लिहून गेले पण म्हटलं तू एकदा नजर टाक. मला नुसतं प्रूफ रिडिंग तपशिलात काय मी एकाचं नाव दुसऱ्याला घालून माहिती नाही. तर ते सगळं काम प्रसादने माझ्या संपूर्ण लेखाचं मॅडमने नजर टाकलीच होती अख्ख्या पाडावर. पण प्रसादने त्याच्यावर अनेक मला सूचना दिल्या आणि त्यामुळे हे असं इट्स अ टीम एफर्ट. आम्ही सगळेजण एकत्र होतो म्हणूनच आम्ही खरं शिकलो. तर इतकी एकमेकांना आम्ही नोट्स पास करायचो किंवा युट्यूब म्हणजे एकूणच इंटरनेट हे खजिना आहे ज्याला शिकायचं त्याच्यासाठी. मग प्रत्येक आपल्या आवडीच्या लिंक्स शोधायच्या, चार्ट्स बनवायचे, असं करून आम्ही एकत्र अभ्यास करायचो. आणि अशी मग ती खूप मजा आली आम्हाला अभ्यासाला. आता तर चुकल्यासारखं वाटतंय. पण अशा प्रकारे ते पुस्तक तयार झालं. मला माझे बाबा आणि माझे सासरे या दोघांनाही मी ते दोघंही हयात नाही पण त्यांना खूप आनंद झाला असता. पण माझी आई आणि माझ्या सासूबाई ह्या दोघी आहेत पण वयोपरत्वे त्या इथे येऊ शकण्याच्या परिस्थितीत आहे किंवा पुस्तक वाचण्याच्याही परिस्थितीत नाहीये. तरी मी पुस्तक त्या दोघींनाही दिलं आणि काही सांगितलं नाही. दोघींनी त्यांनी उत्सुकतेने नाव वाचलं. चित्रा तू लिहिल्यास आणि मग त्यांच्या चेहऱ्यावर हसून मी भरून पावले. अजून आपल्याला काय पाहिजे. त्यामुळे आणि माझा तुम्ही जे जे मला ओळखता ते राजूला ओळखतच असणार. म्हणजे राजूचा पाठिंबा, माझ्या मुलांचा, माझी छाया, माझी मैत्रीण आहे मोर दॅन वहिनी, माझा भाऊ, हे सगळ्या माझ्या नंदा भाच्या या सगळ्यांचं इतकं मला खूप छान सपोर्ट सिस्टीम मिळाल्यामुळे असं काही करायला माझा हिंमत होते म्हणा. आणि मला खूप चांगल्या प्रकाशिका लाभल्या त्याही माधुरीताईंमुळे. माधुरी वैद्यांनी मेधाताईंचं नाव सुचवलं. आणि जेव्हा मी मेधाताईंना पहिल्यांदा भेटले तेव्हाच मला असं वाटलं की माझं पुस्तक योग्य हातात पडले. मी तेवढ्याच प्रेमाने आणि तेवढ्याच काळजीपूर्वक ते त्याचं निर्मिती करतील. त्यामुळे तुमचे मला पूर्वक आभार. आणि तुम्ही सगळेजण इकडे आलात. मला किती छान वाटते ज्यांच्याबरोबर मी शिकले आणि ज्यांच्याकडून शिकले त्या सगळ्यांबरोबर मी हा माझा आनंदाचा क्षण साजरा करते. ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. मला असं वाटतं मला इतकं समाधान दिल्याबद्दल त्या निराकार शक्ती पुढे मी फक्त कृतज्ञता व्यक्त करते. पण इतकी हरमंदिरी आहे आणि इतक्या गोष्टी तिला रस आहे, इतक्या गोष्टी ती आपुलकीने करते. घेतलेलं प्रत्येक काम ती अगदी नेटाने, प्रेमाने आणि व्यवस्थित निभावते. म्हणजे तुम्हाला माहिती असेल आधी ती बँकेत नोकरी करत होती आणि जेव्हा तिने संस्कृतचा मार्ग निवडला तेव्हा देखील ती खूप अगदी व्यवस्थित अभ्यास करून आणि नीट त्याचा म्हणजे जे काही असेल त्याच्यासाठी गरजेचं ते करून अशी पुढे जात राहिली. आणि पुस्तक स्वरूप आजचं जे आहे ते त्याचंच एक फलित आहे. या व्यतिरिक्त सुद्धा तिचे अनेक उपक्रम चालू असतात. आकाशवाणीवरती नियमितपणे वाचन करत असते. तिथल्या काही काही गोष्टी श्रुतिका लिहिते, मुलाखती घेते.
पार्ले कट्टा तुम्हाला माहितीच आहे, पार्ले कट्ट्यावर देखील तिने अनेक मुलाखती घेतलेल्या आहेत. आम्ही पार्लेकरमध्ये तिने काम केलेलं आहे. तर मलाही या माझ्या मैत्रिणीचा इतका अभिमान वाटतो की जेव्हा तिने मला विचारलं की ह्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करशील का, तेव्हा अर्थातच आनंदाने मी होकार दिला. आणि आज खूप आनंद होतोय की आपण सगळे इथे आहोत आणि चित्राच्या पुस्तकाचं आज प्रकाशित केलं.